तो आपण गप्प मी मला ह्याला कसं सांगू जरी असला तर पाहुणे कमी जरी असलं बाबा रे त्या ठिकाणी बाळा जन्माला आला माझ्या कळ कमळा देवीला सूर्याला बघून चंद्राला माळून श्री सोन्याचं जावळ माझ्या
त्या लहान तान्या बाळाला असं जवळ लागलं तर दिसायला बाबा त्या ठिकाणी लहान तान्या बाळाला 22 रंग 32 कलाचा माझा बाळा लागला होता दिसायला 7 जणी बहिणीला 2 जणी दाशीला आनंद झाला होता जीवाला आनंद महिना झाला होता बाबा त्या ठिकाणी पण विचार केला मनाला पहिल्याच देवाला माझा बाप गिरशिक राजा या ठिकाणाला न्यायानं नीतीनं धर्मानं राज्य करणारा राजा बाबा या वेळेला जर बिगर पुरुषाचा बाळ झाला बिगर लग्नाचा बाळ झाला तर माझ्या बापाची इज्जत जाणार म्हणून विचार पडला होता 7 जणी बहिणीला असं माझ्या बापाला आपल्या कळलं तर बाबा त्या ठिकाणी आपला जीव ठेवणार नाही म्हणून बाबा 7 जणीचा असा विचार लागला त्या मनामध्ये करायला हे बाप कुठे झाला होता बाबा पाहुणा त्या ठिकाणाला कुठं झालं होतं बाबा त्या वेळेला हे बाप झालं होतं चित्रावती तळ्याला त्या ठिकाणाला त्या ठिकाणी जाताना बाळ नेऊन सोडायचा म्हणून 7 जणी बहिणी 2 जणी दाजीने विचार केला म्हणाला निघून चालल्या होत्या सोन्याच्या पिंटीमध्ये बाळ घालून त्या ठिकाणाला निघून चालले होते बाबा चित्रावती तळ्याला बाबा त्या ठिकाणी निघून चालले मार्गाला
बाळपेटीत घातला होता. साथी जणी बहिणीने अनंत आशीर्वाद दिला होता. गावापासून बाबा बाळपेटीमध्ये घातला होता. बरं पांढरं धोतारा पातरलेला असायला. पिठी पाण्यात तिपरावती तळ्यामध्ये सोडून दिले भोरच्या बाजूला. पाणी मागून पाठी मागून पाणी लागले होत्या मारायला. पण तिपरावती तळ्यामध्ये प्रकार कोणता लागला होता व्हायला. पाण्याचा भवरा व्हायचा बाबा पिठी भागारी यायची पुढे जाईना बाबाच्या ठिकाण्याला. असा 3 वेळा प्रकार झाल्याबरोबर विचार पडला साथी जणी बहिणीला. तिपरावती तळ्यामध्ये पाप झाला आपणाला पुढे निघून जाईना म्हणल्याबरोबर विचार पडला होता म्हणाला ह्या साथी जण बहिणीला त्या ठिकाणाला. एवढ्या सावधीला प्रकार कोणता घडायला. आकाशवाणी माझ्या बोला देव शंकरान करायला. आकाशातून भोगले आकडे कमला देवीला म्हणून याचं नाव आकाश बाळ ब्रह्मदेव ठेवा तुम्ही या ठिकाणाला. असं म्हणून बाबा आकाश बाळ भरवलं नाव ठेवायला त्या बाळाचं त्या ठिकाणाला. नाव ठेवून बाबा उजवा पाना बंदवता बाळ पिठीमध्ये घालायला. आणि तिपरावती तळ्याला द्या सोडून म्हणून लागला होता सांगायला. सांगून बाबाच्या ठिकाणाला सांगितलं तसं साथी जण बहिणीने केलं होतं त्या वेळेला. उजवा पाना बदला आकाश बाळ ब्रह्मदेव म्हणून नाव ठेवला. आणि तिपरावती तळ्यामध्ये बाळाची सोन्याची पिठी सोडून दिली. सोडून दिली होती बाबा पिठी पवत निघून गेली होती. तिपरावती तळ्यातून तिपरावती नदीला तिपरावती नदीतून पिठी वाहत वाहत निघून गेली होती जम्बू बेटाला. जम्बू बेटाला जायला त्या वेळेला फार पूर्वी काळाला पहिलं सत्य योगाला. देवगिरी या नगराला शंकराच्या रवळाला. कलियाचा नारंग कलियाचा नारंग. नित्य बाबाने माना नित्य बाबाने माना. गेला बाबा निर्वाणा व जांबू बाबा भेटाला. गेला बाबा निर्वाणा व जांबू बाबा भेटाला. फुल बाबा काढला कपडे बाबा काढला. फुल पत्री तोडून फुल पत्री तोडून फुल पत्री तोडून पाण्याचा झाडाला. गाडा घेतला भरून हो गाडा घेतला भरून. एवढ्या बाबा वेळात एवढ्या बाबा टाइमात. कलियाचा नारंग हो काढला लागला बघायला. जम्बू बाबा भेटाला जम्बू बाबा भेटाला. जम्बू बाबा भेटाला जम्बू बाबा भेटाला. सूर्यकाम फुलाया 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 सूर्यकाम फुलाया फुलाया फुलाया. कलियाचा नारंग 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 बघायला लागायला लागायला लागायला. माझ्या महागा देवाला माझ्या महागा गुरुला. माझ्या महागा देवाला माझ्या महागा गुरुला. शोभुनाया दिशाला व शोभुनाया दिशाला. शोभुनाया दिशाला व शोभुनाया दिशाला. म्हणून बाबा या पिठी निघून गेली होती जम्बू बेटाला. दिवस मावळाला सूर्यकमला फुल उमलल्याला मिटलं होतं. आणि त्या मिटलेल्या फुलामध्ये जण पिठ्या अडकलेल्या असायला. त्या गेली होती बाबा त्या ठिकाणाला. बाबा रे एवढा चाव दिला देवगिरी नगराला होमगिरीला. बोला देव शंकराची पूजा अर्चा करायचा कळीचा नारळ नित्य नेमानं निघून गेला होता जम्बू बेटाला. फुलची ताळा न्याला. निघून जायला बाबा मूळ गाठ्याला कपडे काढला होता कपडे धुला होता आंघोळ सवडा केला होता घडा भरून घेतला होता. फुलपत्री लागला होता तोडायला. फुलपत्री तोडून दुर्ड्यामध्ये भरून घेतला होता. फुल लागलं
असायला एवढ्याचा तुला कळीचा नार झाला मला सूर्यकमल फुल लागलं दिसायला विचार पडला कळीचा नार झाला माझ्या गुरुला माझ्या भोळ्या देव शंकराला सूर्यकमल फुल दिसेल शोभून या ठिकाण्याला म्हणून तोडून घेतला होता दुर्ड्यामध्ये भरला होता त्या ठिकाणाला दुर्ड्यामध्ये भरून बाबा निघून आला होता देवगिरी नगराला येऊन देवगिरी नगराला माझ्या भोळ्या देव शंकराची पूजा अर्चा लागला होता करायला भोळी भक्ती लागला होता करायला करत असायला बाबा त्या वेळेला सूर्यकमल मात्र शंकराच्या डोईवर ठेवला एवढ्याचा तुला विचार पडला कोणाला त्या ठिकाणाला भोळ्या देव शंकराला त्या ठिकाणाला भोळ्या देव शंकराला विचार पडला मनाला दोरच्या प्रमाणात कळीच्या नारदान सेवा भक्ती केली या ठिकाणाला आज माझ्या डोईवर एवढं जड काय लागले बाबा या ठिकाणाला विचारते करोना विचारते करोना भोळे माझ्या देवाना श्री माझ्या संभाना कुणी काही केलं माझ्या कळीच्या नारदान सेवा भक्ती केली पण आतापर्यंत माझी डूल जड झाली ना या ठिकाणाला आज होण्याचे कारण काय बाबा म्हणून त्या वेळेला भोळ्यादेव शंकर विचार करू लागला कळीचा नारद माझ्या भोळ्यादेव शंकराचा पायला बस बसला होता खालच्या बाजूला शेवटच्या गलाच्या बाबा कळीचा नारद आपल्या गुरुचा पाय लागला होता दाबायला ठिकाणाला एवढ्याचा वेळात एवढ्याचा टमाटा एवढ्याचा वेळात एवढ्याचा टाइमात एवढ्याचा वेळात एवढ्याचा टाइमात एवढ्याचा वेळात एवढ्याचा टाइमात जगन्माता पर्वत जगन्माता पर्वत जगन्माता पर्वत जगन्माता पर्वत पंचारती घेऊन पंचारती घेऊन बाबाने बोला लांब दूर पडाला शंकराचा रोहला काढला शंकराचा शंकराचा रोहला काढला शंकराचा शंकराच्या रोहला काढला शंकराचा शंकराच्या रोहला काढला शंकराचा म्हणून नित्य नियमाप्रमाणे न्याय धर्माप्रमाणे त्या ठिकाणी दिवस गोंडा फुटायच्या अगोदर माझी जगन्माता पार्वती देवी निघून गेली होती शंकराच्या रावळाला पंचारतीचं ताट घेऊन त्या ठिकाणाला निघून गेले होते बाबा शंकराच्या रावणाला पंचारतीचं ताट बोमाडलं होतं त्या ठिकाणाला भारतभूमीला ताट ठेवली होती त्याच वेळेला दोन्ही हात जोडले होते दोन्ही नेत्र झाकली होती दोन्ही गिडगं टिकली होती माझ्या भोळ्या देव शंकराचं नामस्मरण लागली होती करायला नामस्मरण करत असताना बाबा काय प्रकारे घडायला त्या वेळेला एवढ्या जातीला दिवस गोंडा फुटायला त्या ठिकाणाला शंकराच्या डोईवरचा सूर्यकमल फुल लागलं होतं उमलायला सूर्यकमल उमलला होता बाबा त्या ठिकाणाला उमलून बाबा पिठी पडली होती पंचारतीच्या ताटामध्ये त्या ठिकाणाला शंकराने विचार केला म्हणाला माझ्या डोईवरचं वजन कुठे गेलं म्हणून डोळा खाडकन उघडला लागला होता बघायला त्या वेळेला पर्वतीने विचार केला पंचारतीच्या ताटामध्ये काय पडला म्हणून पर्वतीने पंचारतीच्या ताटामध्ये
भोळा देव शंकर लागला होता पार्वती संग बोलायला त्या वेळेला लवली नारदाला वनात सोडला आका माया काने पळणा आपल्या वाड्याची वनाला बिरद म्हणून कोण पुत्र पळला हलविला बिरद म्हणून कोण पुत्र पळला हलविला झालं झिंग 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 झिंगाट झाला या झालं झिंग 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 सरप झाला या बंजारा ही बात चाहिए विचार पडला मनाला फार पूर्वी काळाला पहिला सत्य यांच्या Thank you.
पंचारतीच्या ताटामध्ये प्रसाद पडला या ठिकाणाला असं म्हणून लागली होती बोलायला. माझ्या पंचारतीतला प्रसाद मी कुणाला देणार नाही या वेळेला म्हणून पार्वती जगन्माता लागली होती बोलायला. असं बोलल्या बरोबर त्या वेळेला शंकराचा काय विलास चालला तर त्या जागेला. पण पाठीमागच्या बाजूला काय झालं होतं बाळू पाहुणा? काय झालं होतं काय सांगितलं? जोपर्यंत माझ्यासारखी रूपवान स्त्री मला दाखवत नाही तोपर्यंत तुझं माझं बोलणं नाही. दोघांचं वचन झालं होतं पण दोघं आता लागली होती बोलायला. 12 वर्षाचा काळ संपून गेला होता त्या ठिकाणाला. दोघं जण एकामेकाला लागली होती बोलायला. बोलणं झालं होतं चालू बाबा त्या वेळेला. त्यावेळी भोळादेव शंकर लागला होता बोलायला तुझ्या ताटामधला प्रसाद असेल तर पार्वती घे या ठिकाणाला. खडखड उभा करा. तुझ्या ताटामधला प्रसाद असेल तर घे या ठिकाणाला पण त्यामध्ये काय आहे ते अगोदर बघ या वेळेला. असं म्हणून बाळादेव शंकर पार्वतीला बोलत होता त्या वेळेला. म्हणून जगन्माता पार्वतीने त्या ठिकाणाला पिती उघडून बघितली त्या वेळेला. उघडून बघितलेली असायला बाबा मला लागला होता दिसायला त्या ठिकाणाला. पार्वती देवीला बाबा बाळ कसा लागला होता दिसायला त्या ठिकाणाला? श्री सोन्याचा जावळ होता बाबा त्या ठिकाणाला. 22 करायचा अंगी गोल उठवलेला माझा बाळ ब्रह्मदेव लागला होता दिसायला. जगन्माता पार्वतीचा डोळा लागला होता ती पाहिला. म्हणून त्या वेळेला डोकरा लागल्या होत्या ती पाहिला विचार पडला होता मनाला. लागली होती भोळ्यादेव शंकराला बोलायला. भगवंता मी तुला विचारलं होतं माझ्यासारखी रूपान स्त्री तिने ताळामध्ये झाकव म्हटलं होतं तू ही काय केला या ठिकाणाला? तुझा गर्व झाला होता पार्वती बाळाचा पण याची आई बाप कशी असते असा म्हणून पार्वतीला विचार पडला होता त्या ठिकाणाला. म्हणून त्या वेळेला जगन्माता पार्वतीला विचार पडला म्हणाला एवढा सुंदर बाळ देखणा बाळ रूपवान बाळ आहे तर याच्यापेक्षा ह्याची आई किती रूपवान असेल असा म्हणून त्या वेळेला विचार पडला होता पार्वती देवीला त्या ठिकाणाला. हरण झालं पार्वत्या मातेचा त्या ठिकाणाला. भोळादेव शंकर लागला होता बोलायला घेऊन जायचा आपल्या घरवाड्याला. या बाळ ब्रह्मदेवाचा सांभाळ पार्वती करायचा या ठिकाणाला. बाबा बाळा काळ भरून जय भाळ अर्पून गेला होता या पार्वतीचा. भावाची पिठी उचलली होती घरवाड्याला घेऊन जाऊन बाबा सांभाळ लागली होती करायला. सोलापूर जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा तालुका पाहुणा मंगळवेढा तालुका. तालुक्याच्या बाजूला पाहुणा तालुक्याच्या बाजूला
पार्वतीनं आपला बाळ ब्रह्मदेव घरवाड्याला घेऊन गेला होता. लहानाचा मोठा लागली होती करायला. लहानाचा मोठा झाला होता बाबा, राजाचा गत झाला होता, लगीन येवाला आला होता त्या ठिकाणाला. एवढ्या चावतीला माझ्या कलीच्या नारदाची बहीण त्या ठिकाणाला चलवदारी माता गंगा सुरा म्हणते. बाबा उपर वयाला आली होती लग्नाला त्या ठिकाणाला त्या जागेला. विचार पडला होता या कलीच्या नारदाला बहीण आली लग्नाला म्हणून लागला होता सोबई शोध बघायला. लग्नासाठी फिरत होता बाबा त्या ठिकाणाला. शंकराच्या रावणाला गेला होता. शंकराला जाऊन लागला होता बोलायला बहीण आली लग्न वयाला. तर लग्न सोबई शोध बघण्यासाठी सांगावं म्हणल्यानंतर फळदेव शंकर लागला होता बोलायला माझ्या कलीच्या नारदाला. काय बोलत होता काय शाहिरा? बाबा रे इकडे तिकडे फिरण्यापेक्षा तू कचरा फिरतो. काक्याचा कळसा गव्हाला वळसा कचरा घालतो कलीच्या नारदा. असं म्हणून बोलत होता त्या ठिकाणाला आपल्या घरवाड्याला त्या जागेला. बाळ ब्रह्मदेव आला लगीन वयाला त्या ठिकाणाला. पार्वतीचा मुलगा बाळ ब्रह्मदेव लग्न वयाला आलाय त्याला तुझी बहीण दी म्हणून फळदेव शंकर लागला होता सांगायला. असं बोलताना कळीचा नारद काय लागला होता विचार मनामध्ये करायला. नाही देवा माझी बहीण इडे म्हणला. का म्हणला होता माझी बहीण इडे त्या ठिकाणाला? त्याचा आईचा माझा पत्ता नाही बाबा. याला पुत्र झालं नाही गोत्र नाही त्याला मूळ नाही काय त्याला कशी बाबा माझी बहीण द्यायची म्हणून मनामध्ये लागला होता विचार करायला. माझी बहीण इडे म्हणल्यानंतर विचार पडला माझ्या भोळ्यादेव शंकराला. नारदाच्या मनातला हेतू ओळखून घेतला होता भोळ्यादेव शंकरान त्या ठिकाणाला. इथून ओळखून घेऊन बाबा पुढल्या बाजूला लग्न होता बोलायला तू मूळ नाही गाव नाही तळ नाही म्हणतो याला. हा कनकमला देवीचा मुलगा गिरजिगराजाचा नातो गिरगाव नगरीला भोळ्यादेव शंकराचा मुलगा लागला होता सांगायला. अशी खून लागला होता पटवून जायला त्या वेळेला कळीच्या नारंगाला भोळा देव शंकर बाबा. आनंद झाला जीवाला या जीवाला. आनंद झाला जीवाला या जीवाला. आनंद झाला जीवाला. बहिणा दोन्ही भावाला या भावाला. बहिणा दोन्ही भावाला या भावाला. देव मोऱ्या बाबाला. तुझ्या माताला या माताला. गंगा चोरावंतीला या वंतीला. गंगा चोरावंतीला. म्हणून या भोळ्यादेव शंकरानं सांगितल्याप्रमाणे विचार केला. मनाला आनंदी आनंद झाला माझ्या कलीच्या नारदाला. आनंदाच्या भरात बाबा त्या वेळेला लग्न होता बोलायला आपल्यात गंगा सुरावतीचा आणि बाळ ब्रह्मदेवाचा लग्न याव केलं त्या पावलिंग पटणाला. पावलिंग पटणाला पुण्याच्या भूमीला सातार माडीला लग्न हिवा केलेला असायला तांदूळ पडलेला असायला. आनंदाच्या भरामध्ये दिवस लागले होता करायला. इकडे भोळ्यादेव शंकराची पूजा माझा कलीचा नारद दिवसाने दिवस लागला होता करायला. आनंदाचा दिवस निघून चाललं होतं. दिवसानं महिना वर्ष निघून गेली होती बाबा त्या ठिकाणाला. पण या कलीच्या नारदाला बाळ ब्रह्मदेवाचं लग्न झाल्यापासून काय झालं होतं बाळू पाहुणा? आता तो बाबा माती धरणीकर सोनं व्हायला लागला होता त्या ठिकाणाला. बाळ ब्रह्मदेवाचा
विचार केला होता कळीच्या नारदान त्या ठिकाणी आला. आपण कसं पैसा आल्यावर दारू पितो हा 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 लई वंगाळ दारू सोडायची नाही. म्हणून त्या ठिकाणाला दान धर्म करण्यासाठी निघून जायचं. तिने तळाचं गमन करायचं. काशी क्षेत्राला भेट द्यायची. मनामध्ये विचार केला कळीच्या नारदान बोलून दाखवत होता माझ्या भोळादेव शंकराला. असा बोलून दाखवायला लागला होता बाबा कळीचा नारद. असा भोळ्या देव शंकराला त्या ठिकाणी आला. विचार पडला माझ्या भोळादेव शंकराला. लागला होता बोलायला. नारदा तू निघून गेला तर माझी भक्ती कोण सेवा कोण करायची या ठिकाणी आला. म्हणून त्या वेळेला बाबा त्या ठिकाणी आला. म्हणून कळीचा नारद लागला होता बोलायला त्या ठिकाणी आला. माझा मेहुणा गंगा सूर्यवंतीचा पती आकाश बाळा ब्रह्मदेव या ठिकाणी आला. बाबा दुसऱ्याला घेऊन बाबा भक्ती करायला चालणार नाही या ठिकाणी आला. दुसरा आला तर आपल्याला शंकराची भक्ती करू देणार नाही म्हणून त्या वेळेला म्हणून या सकाळच्या पाऱ्याला शंकराची पूजा अर्चा केला होता आणि कळीचा नारद त्या ठिकाणी आला. निघून गेला होता गंगासुरावंतीच्या वेळेला त्या ठिकाणी आला. निघून चालला वेळेला, निघून चालला, निघून चालला वेळेला, निघून चालला. रामधूर पालला हरे, रामधूर वा, रामधूर पालला हरे, रामधूर वा. बेळगाव जिल्हा हरे, बेळगाव वा, रामदुर्ग तालुका हरे, रामदुर्ग वा. तालुक्याच्या बाजूला हरे, तालुक्याच्या वा, तालुक्याच्या बाजूला हरे, तालुक्याच्या वा. पुण्याच्या भूमीला गाव चंदनगिरीला, हो गाव चंदनगिरीला. मालमाडीला सात ताळ सज्जला, मालमाडीला सात ताळ सज्जला. दिवसवाला फुटला, हो दिवसवाला फुटला. गेलियाचा नारद, हो गेलियाचा नारद. सुधारला त्याच्या वरवाला जाऊना. सुधारला त्याच्या वरवाला जाऊना. बोलायला गेला वैला, सांगायला गेला, बोलायला गेला वैला, सांगायला गेला. बोलायला गेला वैला, सांगायला गेला, बोलायला गेला वैला, सांगायला गेला. म्हणून त्या ठिकाणाला विचार केला मनाला. कळीच्या नारदाने निघून गेला. पूजा अर्चा केला. दिवस गोंडा फुटायला पाऊलिंग पटणाला, पुण्याच्या भूमीला, गाव चंदनगिरी नगराला, सात ताळमाडीला निघून गेला होता बाळभरण देवाच्या वाड्याला बाबा त्या ठिकाणी आला. निघून गेला. गंगा चरावंती दिवस गोंडा फुटायला आपला भाऊ घरवाड्याला आला. म्हणून परत जावं आडवे जाऊन लागले होते विचारपूस करायला. बाबा कसा काय माझ्या घरवाड्याला येण्या केला म्हणून त्या वेळेला बाळभरण देवाला लागली होती बोलायला त्या ठिकाणी आला. कळीच्या नारदाला म्हणून त्या वेळेला कळीचा नारद लागला होता बोलायला. निघून आले तुझ्या घरवाड्याला काम होतं माझ्या भाऊजीकडे या ठिकाणी आला. म्हणून त्या वेळेला लागला होता बोलायला त्या ठिकाणी आला. भोळ्या शंकराचं काम लागलं होतं सांगायला. बाबा मी निघून जायचं काशी क्षेत्राला भेट देणारा, तिने तळाचं गमन करणारा,
हे बाळ ब्रह्मदेवाला ऐकल्याबरोबर बाळ ब्रह्मदेवाला आनंद झाला होता जीवाला. 12 कित्येक 12 वर्षाचा तप केलं तर आतल्या मोठ्या देवा भगवंताची सेवा भक्ती मिळत नाही. आपण ना काय करता आपल्याला सेवा भक्ती मिळायला लागली या ठिकाणी आला. आपण कशाला सोडायला बाबा ह्या ठिकाणी आला. म्हणून त्या ठिकाणी या बाळ ब्रह्मदेवानं कळीच्या नारदाला होकार दिला होता त्या ठिकाणी आला. म्हणून त्या वेळेला सुंदर